कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वसुबाळा, मला माहितीये तू काय विचार करतेस ते, पण जयश्री त्यांचे काही चुकलं असं मला वाटत नाही। पनीच्या भविष्याचा विचार करून असं केलं असेल। तुला जो काही राग आला असेल ना, तो तू आमच्यावर काढ, पण आकाशरावांना यातलं काही सांगू नकोस। वसुबाळा, तुम्हा दोघांकडून मला ही अपेक्षाच नव्हती आई। रात्रभर पनीच्या नावावर करून आकाशरावांना केअरटेकर बनवून त्यांच्या आईने एक प्रकारे तुमच्याकडून हुंडाच घेतला। रात्रभर पनीच्या नावावर करून आकाशरावांना केअरटेकर बनवून त्यांच्या आईने एक प्रकारे तुमच्याकडून हुंडाच घेतला। वसुंधरा, आकाशराव, तुम्ही बाहेर कधी आला? आकाशराव, तुम्हाला वाटतंय तसं? वसुदे आई, ऐकलंय मी सगळं। आपण निघतोय वसुंधरा, चल। ऐकायचं सगळं ऐकलंय मी। आपण बसून एकदा बोलूया आकाशराव। आई बाबा, आता जे काही बोलायचं ना माझ्या आईशी मी बोल, प्लीज आज मला अडवू नका। आकाशराव माझं ऐका। आकाशराव, काय करताय तुम्ही? मी तुम्हाला असं दाव नाही देणार आहे। मला माहितीये तुम्ही चिडलात, पण अशा अवस्थेत जर तुम्ही आईशी बोलत तर गोष्टी अजून चिघळते। घरात लहान मुलात भांडणं होतील। मी हात जोडते तुमच्या पुढे, आपण शांतपणे बोलूयात ना। आपण आधी ठरवूयात काय बोलायचं ते आणि मग बोलूयात, प्लीज। वसुंधरा, मी शेवटचं सांगते, माझी वाट सोडा आणि माझ्यासोबत खरी चल। तर जे काय आईशी मीच बोलणार। इनफॅक्ट तुम्ही बोला, हे सगळं चुकीचं आहे तुम्हाला कळतंय ना, मग तुम्ही गप्प का बसताय? कारण गोष्टी अजून बिघडाव्यात अशी माझी इच्छा नाही। मला मार्ग काढायचा आहे ह्यातून। वसुंधरा, जिथे गरज असते ना तिथे हा समजूतदारपणा बरोबर आहे, पण इथे नाही। तुम्ही माझ्यासोबत येत नाही आहात असं समजू का मी? ठीक। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।